हे आपण पाहू शकता बाथरूमची व्यवस्था कशी आहे। याच्यावर शेड सुद्धा नाहीये। इथे महिला कर्मचारी सुद्धा ड्युटीवर आलेले आहे। हे शौचालयाची परिस्थिती आहे। महानगरपालिकेने हे मतदान केंद्र बनवलेलं आहे सध्या। हे आपण पाहू शकता डॉक्टर झाकीर हुसेन शागनची शाळेची परिस्थिती। दरवाजे पण सुद्धा नाही आला आणि खिडकी जर आपण पाहिलं तर खिडकी सुद्धा नाहीये। इथे कर्मचाऱ्यांचे हालचे बेहाल होत आहे, महिला कर्मचाऱ्यांचे, खास करून शौचालय करिता। हे बघा महिला शौचालय, याची अवस्था कशी आहे आपण पाहू शकता। काही बाथरूम मध्ये बाटली सुद्धा नाहीये, पाण्याची व्यवस्था सुद्धा नाहीये। फक्त इथे ड्राम ठेवलेले आहे, ते ड्रामातून पाणी आणायचं आणि सुलभ शौचालय जायचं। हे बघा आपण हे पाहू शकता, गुटखा खाऊन थुकलेलं आहे इथे। हे शाळा आहे का? हे पहा इथे कचऱ्याच्या ढिगाण सुद्धा ठेवलेलं आहे आणि महापालिकेने काही व्यवस्था केलेली नाही आहे कर्मचाऱ्यांसाठी। हे अवस्था आपण बघा, इथे लाईट सुद्धा नाही आहे कर्मचाऱ्यांसाठी, फॅन सुद्धाची सवलती नाही आहे इथे दिलेली। इथे कर्मचारी सर्व उपस्थित झालेले आपली ड्युटीसाठी। हे बघा सर्व दिवारावर गुटखा खाऊन तुकलेला आहे। हे शाळा आहे का थिएटर आहे? हे पाण्याची टाकी पहा, याचे टोट्या सुद्धा तुटलेले आहे आणि याच्यामध्ये पाणी सुद्धा नाही आहे। आपण पाहू शकता पाणी सुद्धा नाही आहे याच्यात, फक्त ड्राम आणून ठेवलेले आहे ते, त्याच्यातून पाणी घ्या। पाण्याची टाकीची अवस्था पहा, याच्यामध्ये पूर्ण घन कचरा भरलेला आहे पाण्याच्या जागी। हे बघा याच्यामध्ये फक्त ड्राममध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे। इथून पाणी न्यायचं आणि बाथरूमला जायचा। बाथरूमला आज सुद्धा पाणी नाही आहे। सर नंबर 15 ते 19 मला वाटतं इथं या ठिकाणी बूथ आहे। हो आणि इथं आता महानगरपालिका निवडणूक 2025-26 चालू आहे। हो आणि उद्याच्या दिवशी मतदान आहे। काय व्यवस्था आहे, काय चांगलं व्यवस्थित आहे, काय सांगा। या ठिकाणी डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल इथं कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही। आतमध्ये लाईट नाही आहे, मग आत पूर्ण घाण म्हणजे धूळ इतकी आहे, सगळं खिडक्यामध्ये थुकलेलं आहे, पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे। लेडीजच्या टॉयलेटला काही व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे। संध्याकाळी लेडीजनं कोणत्या जे पोलीस आहेत ह्या लेडीजनं कुठं झोपायचं, त्यांची काही सुविधा नाही। झोपायची पण सुविधा नाही, झोपायची पण बाथरूम नाही, पाणी नाही, काहीच नाही। पण अधिकाऱ्यांना काय सांगणार आपण आता? आम्ही आतापर्यंत अधिकाऱ्यांना त्यांच्या संपर्कात आहोत, ते म्हणतात आमची महानगरपालिकेची टीम यायला लागली, साफसफाई करून देईल। आतापर्यंत कोणी आलेलं नाही। किती वेळ झाला तुम्हाला सांगू? आम्ही आलो तिथं 2:30 वाजता इथं पोहोचलो, त्यावेळेसपासून सगळ्यांचे फोन सुरू आहेत। फक्त एकच उत्तर दिलं जातंय की महानगरपालिकेचे कर्मचारी यायला लागले, पण आतापर्यंत कुणीही कर्मचारी आला नाही। या ठिकाणी आम्ही बघितलं, आता हौदेमध्ये सुद्धा पाणी नाहीये, कशातच पाणी नाही। प्रत्येक हॉलमध्ये आम्ही बघितलं एक लाईट ट्यूबलाईट लागलेली आहे, त्याचा पण प्रकाश व्यवस्थित पडत नाही। मग अशा अंधारात काम कसं होणार आपलं? आता आम्हाला तर संध्याकाळीच काम करायचं, पूर्ण उद्याचं जे करायचं ते पूर्वतयारी आम्हाला संध्याकाळी करावी लागते। आम्ही कशी करायची आता? जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तेवढं करू, नंतर पुन्हा काय करायचं अंधारामध्ये? हा एक प्रश्न आहे। आणि पुन्हा सकाळी आम्हाला बूथ तयार करून 7:30ला मतदान मशीन सुरू करायची, त्याच्या अगोदर मॉकपोल करायचा आहे, प्रतिनिधींना दाखवायचंय। मग आम्ही अंधारात काय करायचं, कसं तयारी करायची आम्ही आता? किती कर्मचारी या ठिकाणी आता हजर आहेत कामात? आता इथं कामाला बघा पूर्ण किती 12 पासून आहे नाही, 12 ते 19 म्हणजे प्रत्येक बूथमध्ये 4 कर्मचारी। अंदाजे किती आहे? कर्मचारी? अंदाजे 55-56 असतील सगळे। पोलीस कर्मचारी पकडून 55 ते 56 आहे। हो 55-56 हो। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये, प्यायचे पण पाणी नाही। त्यांनी ती छोट्या बॉटल दिल्या होत्या बारकाल्या, त्या बॉटल आतापर्यंत संपून गेल्या। आता संध्याकाळची आम्हाला व्यवस्था स्वतःहून करावी लागेल। आपलं नाव काय? शहाजी जोगदान।